शेतकऱ्यांना धमकावून संजय राऊताला सकाळी बोलण्याची सवय लागली आहे, त्यामुळे ते बोलत असतात. ते म्हणतात की फक्त भाजपचे उमेदवार बिनविरोध अविरोध कसे काय निवडून येतात. भारतीय जनता पक्षावर जनतेचा विश्वास आहे, मतदाराचा विश्वास आहे. जनमत भाजपाच्या आणि महायुतीच्या बाजूने आहे आणि त्यामुळं साधारण नागरिकाला असं वाटतं की बाबा भाजपच्या कार्यकर्त्याला मत दिलं, भाजपच्या उमेदवारांना कोण निवडून आला तर पुढचे 5 वर्ष डबल इंजिन सरकार, महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार हेच विकास करू शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बिनविरोध होत आहे. अपेक्षा जनतेला आहे की हा कार्यकर्ता निवडून आल्यावर विकास करेल, देवेंद्रजीच्या सरकारकडनं, मोदीच्या सरकारकडनं विकासाचं जे काही मॉडेल आम्ही तयार केला त्यावर काम करेल. म्हणून लोक आमच्या बाजूने आहे, लोक विड्रॉ करतायत, भाजपाला समर्थन देत आहे, अनोपोज करतायत. हे काही दमदाटीनं होत नाही. आजकाल दमदाटी चालत नाही आणि त्यामुळे हे सर्व हृदयातून मनातून केलेली ही कृती आहे आणि त्यातून मग आम्ही अनोपोज निवडून येतोय. मला वाटतं मी तिथल्या जनतेचं, तिथल्या उमेदवाराचं, ज्या ज्या उमेदवाराला अनोपोज करण्याकरता ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार आहेत मुंबईत प्रचाराला. आपल्याला कोणी सांगितलं? चर्चा काही लोक कार्यक्रमाला मला पूर्ण दौरा माहिती नाही, पण मोदीजी कार्यक्रमाला कुठल्या तरी येणार आहे असा त्या ठिकाणी दौरा आहे. पण मला असं वाटतं की अजून त्याचा डिटेल घ्यायचा आहे. मला वाटतं की मोदीजी वगैरे या प्रचाराच्या याच्यात येतील का अजून मी त्या ठिकाणी मला बघावं लागेल. मी अजून बघितलेलं नाही. सर, अमरावती आणि अकोल्यामध्ये हिंदुत्ववादी संघटना आणि काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललेलं आहे, त्यामुळे ते प्रोटेस्ट करतायत. कसं समजणार हे प्रोटेस्ट? काय हे जे काही हिंदुत्ववादी प्रोटेस्ट करतायत अमरावतीमध्ये, अकोल्यामध्ये काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी आहे. ठीक आहे, त्याची नाराजी दूर करू. त्यांची नाराजी दूर करणे आमचं काम आहे. ती नाराजी दूर करू. जाधवची फेडी आहे ती नाराजी लवकर दूर होते. भाजपाचा कार्यकर्ता असा संस्कारमय आहे. भाजपाचा कार्यकर्ता संस्कारमय आहे. तो देव देश धर्माकरता काम करणार आहे आणि संस्कारमय कार्यकर्ता हा कधी अपक्ष लढण्याची भूमिका ठेवत नाही, इंडिपेंडंट लढण्याची भूमिका ठेवत नाही. जिथे पक्ष आला तिथे समर्पणाची भावना ठेवतो आणि म्हणून समर्पित कार्यकर्ता कधी बंडखोरी करत नाही. समर्पित कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश ऐकतो आणि पुढे जातो. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आदर्श कार्यकर्ता आहे, ज्यांच्यामुळे आज हा पक्ष इतक्या उंचीवर पोहोचला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.